छत्रपती संभाजीनगरच्या पाथरीत 3 मुलांना अचानक लुळेपणा आल्यानं खळबळ. 3ही मुलांवर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू. देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिराने. राज्य सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का याबाबत चाचपणी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. लोकल रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न. शिखर बँक सोसायट्यांना कर्ज देणार. सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी हा निर्णय. दर अमावस्येआधी खवय्यांचा नॉनव्हेज वर्ताव. मटण आणि चिकन शॉपवर नॉनव्हेज प्रेमींची गर्दी. कोल्हापुरात मटणाचे दर 700 रुपये किलोवर. जेएनयू विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन होईल. पावसामुळे कोकणात धबधबे प्रवाहित. रत्नागिरीतला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी. पेसळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण.